नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 43° पर्यंत पोहोचलेला आहे आणि याच वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांच्या जनजीवनावर होताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे याच उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील आंबा आणि काजू फळ पिकाला फटका बसला आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे काजू झाडावर फळपिके सुकून गेलेले आहेत। त्यामुळे फळपिके गळून पडलेली आहेत। त्यामुळे तालुक्यातील काजू आणि आंबा शेतकरी अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। यावर्षी मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून तापमान हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। त्याच्यामुळे काजूची जी पिकं आम्ही घेतो ती काजूची पिकं परिपूर्ण न वाढता झाडावरच तिची फळ आहे ती फळ पूर्ण सुकून गेलेलं आहे। त्याचबरोबर अतिउष्णतेमुळे ती जी फळं आहे ती फळं परिपूर्ण पक्वता न घेता त्याचं हवेने वाऱ्याने त्या ठिकाणी खाली जे पडत आहे त्यामुळे मोठं नुकसान हे दडगाव तालुक्यातील जे काजू उत्पादक आहेत त्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की दडगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा हा उत्पादन केला जातो, मात्र जो आंबा आहे तो देखील गळून पडलेला आहे। तापमानच एवढं आहे की त्यामुळे ते फळच त्या ठिकाणी वाढलेली नाही आहे। त्याचबरोबर ही छोटी मोठी जी झाडं आहेत ती झाडं देखील सुकून गेलेली आहेत। एकंदरीत दडगाव तालुक्यातील जे काजू उत्पादक आणि आंबा उत्पादक आहे त्याचं मोठं नुकसान यावर्षी झालेलं आहे।